सिंगल स्लायडर मेकॅनिझम वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशनचा दुसरा प्रॉब्लेम बऱ्याच विद्यार्थ्यांना येत नाहीत असं म्हटलेले आहे. तर दुसरा प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडून दाखवतो. जर काही अडचण आली तर हा व्हिडिओ बघा आणि प्रॉब्लेम सॉल्व करा. आपण सगळ्यात अगोदर प्रॉब्लेम वाचूया. आता काय म्हटलेलं आहे, फॉर द स्लायडर क्रँक मेकॅनिझम द लेन्थ ऑफ क्रँक ए बी अँड कनेक्टिंग रॉड बी सी आर 150 mm अँड 600 mm. याचा अर्थ काय दिलेला आहे, समजा आपण जर का घेतलं गिवन डाटा म्हणजे क्रँक ए बी किती दिलेली आहे 150 mm. ठीक आहे, क्रँक ए बी इज 150 mm. आणि कनेक्टिंग रॉड बी सीच आहे ना, बी सी किती दिलेला आहे 600 mm. तर हा गिवन डाटा आहे. क्रँक दिली 150 mm, कनेक्टिंग रॉड दिला 600 mm. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, इफ द क्रँक रोटेट्स क्लॉकवाईज विथ अन स्पीड ऑफ 180 RPM. म्हणजे क्रँकची स्पीड दिलेली एन, आपण त्याला एन म्हणतो, किती दिलेलं आहे 180 RPM. आणि हे कसं रोटेट होतं क्लॉकवाईज, म्हणजे त्याची स्पीड दिलेली, बरोबर, क्लॉकवाईज. पुढं काय म्हणलेलं आहे, अँड द क्रँक मेक्स ॲन अँगल ऑफ 60 डिग्री विथ ODC. म्हणजे क्रँकचा अँगल दिलेला आहे, किती दिलेला आहे 60 डिग्री. कशाशी दिलेला आहे ODC, बरोबर. तर हे झालं आपलं गिवन डाटा. मग पुढं काय म्हटलं, फाइंड वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ऑफ दी स्लायडर सी. म्हणजे वेलॉसिटी काढायची आणि ॲक्सेलरेशन काढायचं स्लायडर सीचं. आणि दुसरं काय, अँग्युलर वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ऑफ दी कनेक्टिंग रॉड बी सी. तर स्लायडरचं वेलॉसिटी ॲक्सेलरेशन काढायचं आणि कनेक्टिंग रॉड जो बी सी त्याचं वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन काढायचं. ते इतकं सोपा प्रॉब्लेम आहे. आता बघा, सगळ्यात पहिले आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना काय करतो आपण, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. सो वी ड्रॉ स्पेस डायग्राम. स्पेस डायग्राम म्हणजे काय काढतो आपण, दिलेली जी आहे जसंच्या तसं आपण काढतो. तर स्पेस डायग्रामला मी काय घेणार आहे आता, आय विल टेक द स्केल. मग स्केल घेतो. काय घेऊ, स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, बघा हे किती दिले 150 आणि हे किती दिले 600. जर का समजा मी 1 सेंटीमीटर 50 जर घेतलं तर हे किती येईल 3 सेंटीमीटर आणि हे किती येईल 12 सेंटीमीटर, बरोबर आहे. तर 12 जास्त होईल. मग मी किती घेतो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 mm. मी स्केल घेतली 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 mm. म्हणजे 150ला किती येईल ते 1.5 आणि 600ला किती येईल ते 6. तर आपण आता काय करू, आपण आता वी विल ड्रॉ द स्पेस डायग्राम. स्पेस डायग्राम म्हणजे काय रे, दिलेला डायग्राम जशाच्या तसा काढणं, बरोबर आहे. सो नाव आय विल ड्रॉ द स्पेस डायग्राम. तो असं हे बघा दिसते खाली. आता मी काय करतो, म्हणजे एक लाईन ऑफ ॲक्शन काढून घेतो याला पॅरलल, बरोबर आहे. सो दिस इज सपोज लाईन ऑफ ॲक्शन पॅरलल काढली. आणि इथून एक कोणता पण पॉईंट घेतला, इथं समजा पॉईंट घेतला, हा पॉईंट घेतला समजा क्रँकचा ए, बरोबर. आता इकडून काढायचं, मी इकडं पिस्टन काढणार आहे ह्या साईडला पिस्टन काढलं तर इकडची साईड झाली IDC आणि इकडची साईड झाली ODC. मग मी काय करतो, इकडून अँगल मेजर करतो असा इकडच्या साईडने. किती दिलेला आहे 60, म्हणजे हा इथं 60 आला. हे बघा इकडून अँगल मेजर केला इकडच्या साईडने, कारण हे ODC. तर हा 60 डिग्री अँगल घेतला आणि या 60 डिग्रीला मी क्रँक काढतो. आता किती काढू, क्रँक 1.5, कारण की मी स्केल घेतली आहे 1.5 काढतो मी. सो हे झालं 1 आणि हे 1.5. परत एकदा मी चेक करतो 1.5, बरोबर आहे ना, हां 1.5. तर हा पॉईंट आणि हा बघा रे, हा अँगल आपला आहे ना ODCचा, हा अँगल येईल 60 डिग्री. इकडं ODC येईल कुठंतरी, इकडं ODC आणि इकडं तुमचं इथं IDC असं बनतं ते. हा A आणि हा झाला B. आता क्रँक अशी फिरणार आहे आपली क्लॉकवाईज.
पण पिस्टन इकडे येणार आहे, बरोबर. आता पिस्टन किती वरती आहे? द लेंथ ऑफ पिस्टन इज किती सांगा ना? 600. मग मी स्केलनुसार किती घेतो? हे बघा इथं 6 mm घेतलं, 6 हे घेतलं. इकडून असं काय मारला, एक छाप मारला, बरोबर. हा पॉईंट झाला माझा, हा पॉईंट झाला. आणि ही लाईन मी जोडून घेतली. असं छोटा येईल माझा डायग्राम, काही अडचण नाही. हे असं ठीक आहे. इथं मी काढला आता पिस्टन एक छोटा असा, हा झाला पिस्टन. आणि हे त्याला असं हे काढलं. हा बी आणि हा झाला सी पॉईंट झाला. सो दिस इज सी पॉईंट. तर स्पेस डायग्राम मला वाटतं सगळ्यांना कळालं. ए बी काढली आपण 150 mm स्केलनुसार 1.5. बी सी काढलं चाप घेऊन 600 mm. सो दिस इज बी सी. आणि हा अँगल 60 काढला, इकडं ओ डी सी तर 60, इकडं आय डी सी. तर स्पेस डायग्राम तर झाला तुमचा. आता इकडचा पोर्शन मी देतो याच्यासाठी, कशासाठी? कॅल्क्युलेशनसाठी. सो आय विल राईट डाऊन हिअर कॅल्क्युलेशन. जवळ कॅल्क्युलेशन काय आहे? वेलॉसिटी डायग्राम काढण्यासाठी कमीत कमी तुम्हाला एका लिंकची वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन माहिती पाहिजे. तर वेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला कमीत कमी एका लिंकची वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन माहीत पाहिजे. ते कसं होतं क्रँकचं. तर मी वेलॉसिटी ऑफ ए बी, आपल्याला माहिती आहे वेलॉसिटीचा काय फॉर्म्युला? आर ओमेगा. सो व्ही इज इक्वल टू आर ए बी इंटू ओमेगा ए बी. आर म्हणजे काय? त्याची लेंथ किती? 150 भागिले 1000. आम्ही याला मीटरमध्ये कन्वर्ट केलं. ओमेगा किती आहे? 2πn/60, बरोबर आहे. तर मग 150 डिवायडेड बाय 1000 इंटू 2 इंटू पाय इंटू एन किती दिलेलं आहे? एन दिलेलं आहे 180. सो 180 डिवायडेड बाय 60. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येतं बघू आपण. हे कॅल्क्युलेशन करू. आर ए बी इंटू ओमेगा 150 डिवायडेड बाय 1000 इंटू 2π 180 डिवायडेड बाय 60. सो वी विल डू सम कॅल्क्युलेशन. 5 मिनटात कॅल्क्युलेशन करू. आणि मग ही वेलॉसिटी आली की ह्या वेलॉसिटीवरनं आपण वेलॉसिटी डायग्रामची स्केल घेऊ आणि वेलॉसिटी डायग्राम काढू. सो डुईंग द कॅल्क्युलेशन. 1 मिनटं थांबा. तुझं काय नाव? श्रुतीने कॅल्क्युलेशन करते. तुम्ही तुमचे कॅल्क्युलेशन चेक करायचे. तिचे चूक वगैरे आले तर 2.82. परत एकदा कॅल्क्युलेशन कर बटे. मीटर पर सेकंड वेलॉसिटी ऑफ ए बी. ब्रॅकेट टाकलं ना. हां 2.82 किंवा 83 म्हणायला. 7 येते 83 मीटर पर सेकंद एवढं आलं. आता ही वेलॉसिटी मिळाली. आता आपण याच्यावरनं काढू वेलॉसिटी डायग्राम. मग आता मी काय करतो वेलॉसिटी डायग्राम पुढे वेलॉसिटी डायग्रामला आपण स्केल घेतो आणि मी काय सेंटीमीटर सरळ याला 2.83ला कितीने डिवाइड करायचं? 5ने. मग आता मी करतो 2.83 डिवायडेड बाय 5. तर ते येतं
566 मीटर पर सेकंड. म्हणजे पहिली लाईन आपली कितीची येईल रे? 5 सेंटीमीटरची येईल. तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.566 मीटर पर सेकंड. ही आपली आली, काय म्हणतात त्याला, स्केल घेतली. मग मी काय करतो, वेलॉसिटी डायग्राम सगळे फिक्स पॉईंट घेतो. सगळे किती आहे फिक्स पॉईंट आपला? एक ए. आणि क्लॉकवाईज फिरणार. मग आपण खाली येणार आहे, मग इथं घेतला ए, बरोबर. आणि याला याला परपेंडिक्युलर वेलॉसिटी ऑफ ए बी परपेंडिक्युलर टू ए बी अँड गोईंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड का? कारण ही ए बी काय होते तुमची अँड क्लॉकवाईज फिरते. मग याला असं घ्या, छोटं घ्या, याला असं पकडलं परपेंडिक्युलर आणि ही लाईन समजा याला इथून आपलं परपेंडिक्युलर येईल. किती काढायची? 5 सेंटीमीटरची स्केलनुसार, बरोबर आहे ना. तर हे घेतलं 5 सेंटीमीटर. इन्स्ट्रुमेंट चांगलं वापरायचं जरा. इन्स्ट्रुमेंट काय होतं, ही आपली आली वेलॉसिटी ऑफ काय रे? ए बी. आता ही ए बी कशाला काढली मी? ए बीला परपेंडिक्युलर काढले. तर हा पॉईंट झाला माझा बी. आता मला सी पॉईंट यायचा. तर मी लक्षात घ्या रे, सिंगल स्लायडरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे सी पॉईंट 2 असतात. एक सी पॉईंट कनेक्टिंग रॉडवरचा असतो, म्हणजे बी आणि सी. तर हा सी पॉईंट कनेक्टिंग रॉडचा. आणि दुसरा सी पॉईंट कशावरचा असतो? स्लायडरवरचा, बरोबर. तर हा स्लायडर. तर पहिले मी कनेक्टिंग रॉडच्या सी पॉईंटची वेलॉसिटी काढतो. मग मी काय म्हणतो, वेलॉसिटी ऑफ पॉईंट सी विथ रेस्पेक्ट टू बी. ती याला कशी असेल? बी सीला कशी असेल? परपेंडिक्युलर. वेलॉसिटी परपेंडिक्युलर असते नेहमी. तर याला परपेंडिक्युलर अशी काढली, ही परपेंडिक्युलर याला, बरोबर. आणि ती कुठून काढायची? ह्या बी पॉईंटपासून काढायची. तर हा बी पॉईंट आला, या बी पॉईंटपासून याला परपेंडिक्युलर काढून ठेवूया. आता मला तिचं मॅग्निट्यूड पण माहीत नाही आणि ॲक्सेलरेशन पण माहीत, व्हॅल्यू पण माहीत नाही, फक्त माहीत आहे बी सीला परपेंडिक्युलर. आता वेलॉसिटी ऑफ स्लायडर सी विथ रेस्पेक्ट टू ए ती असते पॅरलल टू लाईन ऑफ ॲक्शन. मग याला पॅरलल घेतली, ह्या लाईन ऑफ ॲक्शनला ए पॉईंटपासून. आणि ह्या दोन्ही लाईन जिथं मिळाल्या, हे बघा रे, हा झाला तुमचा पॉईंट कोणता? सी. मग ही झाली वेलॉसिटी ऑफ बी सी आणि ही झाली वेलॉसिटी ऑफ सी, स्लायडर सी. लक्षात आलं का? काय केलं मी? पहिले ए बीची वेलॉसिटी किती? 2.83. तर स्केल घेतली 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.556. ही स्केल घेण्याची मेथड माहिती आहे. याला डिवायडेड बाय काय केलं? 5. पहिली लाईन पाहिजे. मग वेलॉसिटी ऑफ ए बी परपेंडिक्युलर टू ए बी आणि स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट ए. तर परपेंडिक्युलर काढली 5 सेंटीमीटर. मग वेलॉसिटी ऑफ पॉईंट सी विथ रेस्पेक्ट टू बी परपेंडिक्युलर टू बी सी. तर ही परपेंडिक्युलर टू बी सी काढली, पण किती मॅग्निट्यूड माहिती नाही, काढून ठेवली. मग वेलॉसिटी ऑफ पॉईंट सी हा स्लायडर आहे. सी विथ रेस्पेक्ट टू ए ती कशी आहे? ती स्लायडर असा रेसिप्रोकेट होतो ह्या लाईनवरती, म्हणून स्लायडरची वेलॉसिटी नेहमी ह्या लाईन ऑफ ॲक्शनला पॅरलल असते. तर याला पॅरलल काढली एपासनं ही लाईन. दोन्ही लाईन जिथं मॅच झाला तो झाला तुमचा पॉईंट सी. तर ही झाली वेलॉसिटी ऑफ बी सी, ही झाली वेलॉसिटी ऑफ सी. पहिलं उत्तर आपल्याला इथं मिळून जातं बघा. पहिलं आन्सर काय सांगितलं होतं आपल्याला? फाइंड वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ऑफ स्लायडर. तर मी म्हणलं वेलॉसिटी ऑफ, जवळ घे रे बेटे, वेलॉसिटी ऑफ स्लायडर काय रे? सी. कसं येणार? व्ही सी इज इक्वल टू वेक्टर, सांगा काय येणार? वेक्टर ए सी, वेक्टर ए सी मल्टिप्लाइड बाय स्केल. म्हणजे वेक्टर ए सी म्हणजे काय? हा वेक्टर मोजायचा ए टू सी. हा वेक्टर देतो आपल्याला वेलॉसिटी स्लायडरची. तर वेक्टर ए सी मोजतो मी, किती येतो तो? हा आला. स्केल चांगली वापरा, स्केलचे तिचं सगळं मुठलं ते. आता आपल्याला ओळखू पण नाही ते माझं स्केल काय. किती आहे मोजा आता. येतं 4 किंवा आपण त्याला म्हणू 3.9. सो वेक्टर ए सी येतो 3.9 मल्टिप्लाइड बाय स्केल काय रे? 0.566. तर मग कॅल्क्युलेशन केलं 3.9 इंटू 0.566, तर ते येतं 2.20 मीटर पर सेकंड.
ही आली स्लायडरची वेलॉसिटी. आता अजून काय काढायचं आपल्याला, अँग्युलर वेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड बी सी. कनेक्टिंग रॉड बी सीची अँग्युलर वेलॉसिटी. सो ओमेगा बी सी. ओमेगा बी सी कसं येणार सांगा बरं. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. सो ओमेगा बी सी इज इक्वल टू की वेलॉसिटी ऑफ बी सी डिवायडेड बाय आर बी सी. हे बघा हा फॉर्म्युला जो आहे मी तुम्हाला सांगितलं आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. मग याच्यावरून काय येतं, ओमेगा इज इक्वल टू काय व्ही बाय आर, असं सोपं. तर वेलॉसिटी ऑफ बी सी डिवायडेड बाय आर बी सी. वेलॉसिटी ऑफ बी सी कशी येणार आता, वेक्टर बी सी मल्टिप्लाइड बाय काय रे स्केल डिवायडेड बाय आर, म्हणजे लेंथ ऑफ बी सी मीटरमध्ये मोजा. वेक्टर बी सी कोणता आहे, हा वेक्टर बी सी आहे. तर वेक्टर बी सीची लेंथ मोजा जवळ किती येते वेक्टर बी सीची लेंथ 2.3. सो 2.3 मल्टिप्लाइड बाय स्केल 0.566 डिवायडेड बाय आर बी सी. बी सीची ओरिजिनल लेंथ किती दिलेली 600, म्हणजे डिवायडेड बाय 1000 केलं याला तर हे किती येतं 0.6. आलं लक्षामध्ये. सो 1000 म्हणजे 0.6. तो काय करा तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 2.3 मल्टिप्लाइड बाय 0.566 डिवायडेड बाय किती रे 0.6, मग ती आली 2.16 रॅडियन पर सेकंड. तेव्हा झाली ओमेगा बी सी. फिनिश. हे झालं म्हणजे वेलॉसिटीचं तुमचं संपलं. आता काय काढायचं, ॲक्सलरेशन डायग्राम. ॲक्सलरेशन काय डायग्राम. ॲक्सलरेशन डायग्राम पण फार सोपा आहे. ॲक्सलरेशन डायग्राम काढताना काय, पहिली गोष्ट जशी आहे वेलॉसिटी काढताना एका लिंकची वेलॉसिटी माहिती पाहिजे, तसंच ॲक्सलरेशन काढताना एका लिंकचं ॲक्सलरेशन माहिती पाहिजे आणि त्याचं डायरेक्शन माहिती पाहिजे. तर मी तुम्हाला सांगितलेले क्रँक जी आहे क्रँक युनिफॉर्म वेलॉसिटीने फिरत राहते, म्हणून हिला काय माहिती आहे का, फक्त टँजेन्शियल कॉम्पोनंट अँग्युलर कॉम्पोनंट नसतो. बरोबर आहे. कनेक्टिंग रॉडला 2 कॉम्पोनंट असतील ॲक्सलरेशन, टँजेन्शियलचे आणि रॅडियल. आणि पिस्टनला रॅडियल कॉम्पोनंट नसतो, त्याला फक्त कोणता असेल टँजेन्शियल कॉम्पोनंट. आलं एवढं लक्षात घ्यायचं. मग मी काय करतो, क्रँकचं काढतो की रॅडियल कॉम्पोनंट ऑफ काय म्हणतात त्याला ए बी. रॅडियल कॉम्पोनंट ऑफ क्रँक ए बी कसं काढतात, तो ॲक्सलरेशन कसं काढतात, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग आउट द ॲक्सलरेशन. काय फॉर्म्युला आहे, व्हिडिओ बंद कर.